ती व्यवस्था कोणती आहे? लोकतंत्रामधली आहे. मग लोकतंत्रामधली व्यवस्था आम्हाला डिमांडेबल समजली का? कितीही मोर्चे काढा. हे जरांगे पाटील मोर्चावर मोर्चावर अर्ध्यापेक्षा जास्त खासदार आहे त्याचे महाराष्ट्रामध्ये, आणि तो मोर्चाच काढत आहे नुसता. कोणाला फसवत आहे? स्वतःला की समाजाला? कोणाला फसवत आहे? जरांगेला विचारलं पाहिजे, तुझी किती खासदार आहे मराठ्याचे? चल राजीनामा द्यायला लाव. ताकद नाही त्याची म्हणण्याची अशी. जर त्याला माहीतच होतं की संविधानामध्ये ठराव झाल्याशिवाय माझ्या मराठ्याला काहीच भेटणार नाही आहे, तर एक तरी इलेक्शन लढवलं का खासदाराचं? नाही. कोणाकडून अपेक्षा आहे जरांगेला? कोणाकडून अपेक्षा आहे? फडणवीसांकडनं की शरद पवारकडनं? त्यांनी विचारायचं ना. आम्हाला ते पण विचारण्याचं धाडस नाही आहे. काय करतो आम्ही? दृष्टी कोणती आहे? संविधानिक दृष्टी आहे की असंविधानिक दृष्टी आहे? सामाजिक आहे की असामाजिक आहे? केवळ व्हॉट्सअपला देण्यामध्ये, केवळ वर्तमानपत्रामध्ये देण्यामध्ये होतं का? तेवढीच क्रांती आहे का आम्हाला? छगनराव भुजबळ आता ते दोघेजण उपोषणाला बसले, आम्हाला ओबीसीला पाहिजे. ओबीसीला कोण देत नाही आहे यार? कोणाचे सरकार ओबीसीने बसवले आतापर्यंत? धानोरकर काही ओबीसी आहे की नाही आहे? आहे की नाही ओबीसी? मग ते इथले ओबीसी म्हणून त्यांच्या मागे लागायला पाहिजे ना. तुम्ही तिथं संसदेमधून मांडत आहात की नाही? मांडा. पहिले मांडा ओबीसीची जनगणना झाली पाहिजे म्हणून. नाही जमत असेल पुन्हा तुम्हालाच निवडून देऊन राजीनामा द्या, पुन्हा निवडणूक होऊ द्या. 20 वेळा निवडणूक होऊ द्या एकाच पदाची. पूर्ण व्यवस्था हालून जाते. साधी गोष्ट समजलेली नाही, समजूच दिली नाही त्यांनी. निवडणूक प्रक्रिया कशासाठी आम्हाला समजलंच नाही.